माझ्या प्रसादच्या जुन्या आठवणी मंडळी, खूप स्टंट केलेला आहे प्रसाद या सायकलवर आणि खूप खूप छान त्याला सांभाळला पण आहे. कधी त्याला धूळ पडू दिला नाही, एवढं त्याला पुसायचा आणि छान स्वच्छ क्लीन करायचा, त्याला धुवायचं. सायकल एवढंच शौक होतं ना, लहानपणी खूपदा सायकल धुवलेली आहे त्यांनी, पण कधी त्याने सायकलला भिजून दिलं नाही किंवा घाण ठेवलं नाही. त्याचे एवढे आठवणी आहे, तेवढे स्टंट केलेलं आहे प्रसादना विचारू नका, तेवढे स्टंट केलेलं आहे. पण अजिबात मला कुणालाही देऊ देत नव्हता. पण शेवटी घर छोटा झालेला आहे आणि तो कधी वापरत नाही म्हटल्यावर आपल्याला तो सामान जडच होणार आहे छोट्या घरामध्ये. तर शेवटी मी त्याला बाहेर काढलेला आहे आणि तो कुणालाही देऊ दिला नाही, शेवटी आपल्या मित्राला दिलेला आहे. तर मंडळी, ह्याच्या आठवणीचा एक किस्सा मी तुमच्याशी शेअर करते मंडळी. आम्ही एकदा रेशन आणायला मी गेले होते, तर त्याचं म्हणणं होतं की मम्मी तो हातात नको घेऊ, मला सायकलवर दे. आणि मी खूपच आग्रह करतोय म्हणून मी दिलं त्याला सायकलवर ठेवायला. तो एवढा फास्ट चालवतो ना सायकल, हद्दीच्या बाहेर चालवायचा. तो खूप लहान होता, पण सायकलची स्पीड त्याला खूप आवडायची. मग तो स्पीडमध्ये कुठे ना कुठे पडायचा किंवा तो सगळं जे रॅशन आहे सगळं सांडून द्यायचा. तर खूप सगळं सांडून दिला होता. रॅशन जे आहे, तांदूळ वगैरे सगळं रोडला पडलं होतं आणि घाई गडबडीनं मम्मी ओरडेल म्हणून तो खूप सगळं म्हणजे मम्मी 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 असं झालं, मम्मी तसं झालं, मम्मी थोडं सांडलं असं मला करत होता. तर मला तो एक दिवस मला खूप आठवतो, कारण त्याला खूप शौक होतं म्हणजे असं काहीतरी घेऊन यायचं मम्मीच्या हातातलं वगैरे. मम्मीला आता सायकल आहे तर वजन हातामध्ये द्यायचं नाही असं त्याचे विचार होते. आणि शाळाही लवकर 12 वाजता सुटायची अगोदर त्याची. नंतर जे आहे तो घरात दिवसभर असायचा, संध्याकाळी थोडंफार सायकल काढायचा. त्याचे विचार असायचे ना, मम्मी मी सगळं आता ह्याच्यावर घेऊन येतो असं मला म्हणायचा. तर असं मंडळी, बुद्धीच्या नायिका, विघ्नहर्ता, सुखकर्ता यांची दरवर्षी मी मुलांना सुरुवातीला शाळेच्या घेऊन जाते आणि गणपती बाप्पाचे दर्शन करूनच मी शाळेची मुलांची सुरुवात करते. तर मंडळी, आम्ही गणपती बाप्पाचे दर्शन केलो आणि छान प्रसादला शूज बघितलं, सँडल घेतले, मलाही शूज घेतले. पाऊस चालू होता, सुट्टी परत भेटणार नाही म्हणून मी सगळं जे आहे जसं होईल जेवढं होईल तेवढं मी शॉपिंग केली आणि मुलांना चप्पल घेतले, शाळेचे सँडल घेतले आणि बाप्पाचे दर्शन केलो. खूप छान दर्शन झालेले होते. आम्ही गेल्यावर नंतर खूप जाम गर्दीही झाली होती खूपच, कारण शाळेची सुरुवात होणार होती आणि भरपूर जण गावावरून वगैरे आलेले असतात आपले सिद्धिविनायक बाप्पाचे दर्शन करण्यासाठी. खूप सारी गर्दी झाली होती नंतरनं. तर मंडळी बघू शकता, खूप गर्दी झालेली आहे, पण आमचे दर्शन जे आहेत खूप छान पार पडलेले आहेत, खूप छान दर्शन झालेले आहेत. आम्ही तिथून जे आहे चालत आलो आणि येता गाय वासरूसोबत खूप मस्ती केला प्रसादनी. याचा डिटेल फुल व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तुम्ही जाऊन बघू शकता मंडळी. नेहमी मला कधी बाहेर गेलं की संध्याकाळी घरी आल्यावर मला अजिबात करायला मन होत नाही काहीच. तर मला खूप कंटाळा आला होता आणि माझा त्याच दिवशी बर्थडे पण होता. जास्त काही तयार झाले नाही. व्हिडिओ आवडला तर